आज आणीबाणीला लागून 51 वर्ष होत आहे. या आणीबाणीच्या गळ्या आठवणी आजही काही लोकांच्या मनात ठेवलेल्या आहेत. जामनेर तालुक्यातील शिरपूर्णी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तमराव थोरात यांनी आणीबाणी कारावास भोगलेला आहे. या कारावासाबद्दल आणि नेमकी त्यावेळची परिस्थिती आणीबाणी लावण्यासारखी होती काय याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करू. बोलना बरंच नाही. आणीबाणी घटनेमध्ये दोनच प्रसंगी आणता येते. एक बाह्य आक्रमण झालं असेल तर, आणि दुसरं देशामध्ये बेदिली माजली असेल तर, अशांतता माजली असेल तर. पण या दोन कारणांव्यतिरिक्त ही आणीबाणी लादल्या गेली. ही आणीबाणी का आली तर 1975 साली अलाहाबाद हायकोर्टानं इंदिराजींची निवडणूक बेकायदेशीर ठरवली, खासदारकी रद्द केली आणि 6 वर्ष निवडणूक लढवायला बंदी घातली. त्यामुळे आपल्या हातून सत्ता जाते की काय असं म्हणून इंदिरा गांधींनी जनता खवळली, जनता रागावली, सगळे विरोधी पक्ष रागावले आणि 25 जूनला संध्याकाळी रामलीला मैदानावर, दिल्लीच्या रामलीला मैदानावर 10 लाख लोकांची जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस, मधुरीमय, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड सभा झाली आणि सिंहासन खाली करो की जनता आ रही है. आणि मग परिस्थिती हाताबाहेर जाते असं लक्षात आल्यानंतर 25 जून रोजी रात्री 12 वाजता आणीबाणी घोषित केली. या आणीबाणीत आपल्यासोबत जामनेर तालुक्यातील कोण सहकारी होते आणि आपले अनुभव काय आहे? आणीबाणीमध्ये जामनेर तालुक्यातले जामनेरचे 4 आणि शेंदुर्णीचे 12 जण होते. त्यातले 6 मिसामध्ये आणि आणीबाणी सत्याग्रहात शेंदुर्णीच्या 10 सत्याग्रहींनी सत्याग्रह केला आणि त्यांना 3 महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा झाली. आणीबाणीनंतर पुन्हा इंदिराजींनी सत्ता मिळवली, त्याबद्दल आपण काय म्हणाल? आणीबाणीनंतर जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं, पण सगळ्या पक्षांचं विसर्जन करून एक जनता पक्ष स्थापन झाला. पण आधीच वैचारिक मतभेदामुळे तो पक्ष फुटला आणि 2.5 वर्षात सरकार बरखास्त झालं आणि 80 साली निवडणुका झाल्या. त्यामुळे जनतेने जो नेत्यांवर विश्वास टाकला होता तो विश्वास सार्थ न ठरल्यामुळे पुन्हा जनतेने इंदिरा काँग्रेसचं सरकार सत्तेवर आणलं. आणीबाणी विरुद्ध देशभर सप्त स्वातंत्र्य गिळंकृत केले, 42वी घटना दुरुस्ती केली आणि खासदारकी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. यामुळे देशात असंतोष माजला. 5 लाख सत्याग्रहींना देशात तुरुंगात टाकण्यात आलं. सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना स्थानबद्ध करण्यात आलं आणि याला कोणतंही कारण नव्हतं. त्यामुळे कायदा गुंडाळून ही सगळी कारवाई झाल्यामुळे जनता संतप्त झाली आणि त्यामुळे जनतेच्या मनातील राग 77च्या लोकसभेच्या निवडणुकीत व्यक्त झाला आणि इंदिरा गांधी, आणीबाणी आणणारी इंदिरा गांधी, त्यांचा मुलगा संजय गांधी हे दोघंही पराभूत झाले आणि जनतेने मोरारजींच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आणलं.